इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लाईनमधील मॉडर्न प्राइड हॉटेलच्या बाजूला अंकुर पुरुषोत्तम सोसायटीत 16 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान भाविन अमृतलाल संगोई यांच्या घरातील आदिनाथ गृह जिनालय मंदिरात रामनगर येथील गुरु माऊली बिल्डिंगमधील श्री पार्श्वगज जैन संघ चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर व मानपाडा रोडवरील पन्हाळगड बिल्डिंगमधील शांतीलाल जैन मंदिरात चोरट्याने 2 चांदीची फुले, 1 चांदीचा नारळ, 1 चांदीची आरतीची थाळी व 1 चांदीचा दिवा, 1 चांदीचा कलश असे एकूण 1570 ग्रॅम वजनाच्या एकूण 95,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू चोरल्या आहेत। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तपास करून 12 तासात गुन्हा उघडकीस आणला। नरेश अगरचंद जैन, वय वर्ष 47, राधाकृष्ण बिल्डिंग, खेतवाडी गल्ली नंबर 4, गिरगाव, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला 21 तारखेला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अटक केली। या गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर नरेश हा मुंबईमधील काळा चौकी, LT मार्ग, सायन आगरीपाडा, आझाद मैदान, मलबार हिल, घाटकोपर, DN नगर, बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। नरेश हा जैन मंदिरामध्ये पूजा करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून चोरी करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली। सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग कुराडे, वपोनी नितीन गीते, पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी बळवंत भराडे, पोहवा सुनील भडगे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशीराम लोखंडे, पोना हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांनी केली आहे।